नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतोय. मी तुमचा होस्ट आणि दोस्त विजय. तर आजच्या जसं की टायटलवरनं तुम्हाला समजतच असेल, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एका नवीन स्कीमबद्दल इन्फॉर्मेशन, एका नवीन प्रकल्पाबद्दलची इन्फॉर्मेशन आणि तो प्रकल्प आहे विवान पार्क. याचा स्कीम कोड आहे 563. तर या प्रकल्पाबद्दल आपण जी काही आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओजचे नवीन नवीन नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकसुद्धा करा. तर सर्वप्रथम प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती. याचा प्रकल्पाचा स्कीम कोड आहे 563. याचं नाव आहे विवान पार्क. याचं लोकेशन आहे लोहगाव, धानोरी लोहगावच्या जवळपास असं धानोरी रोडवरती आहे. एक्झॅक्ट लोकेशनबद्दल आपण पुढे बघूयात. इथे टोटल फ्लॅट्स आहेत 24 फ्लॅट. हे सर्व 24 फ्लॅट्स आहेत, ते सर्व 2 BHK फ्लॅट्स आहेत. बट हे जे 2 BHK त्यांनी जे दाखवलेले कार्पेट एरिया 51 स्क्वेअर मीटर, यानुसार जर मी रेरावरती बघितलं तर हे जवळपास 1.5 BHK त्यांनी रेरावरती मेन्शन केलेलं. तर हे एक्झॅक्टली 2 BHK नसतील, तर हे 1.5 BHK असतील. याची प्राईस आहे 23.7 लाख 2 BHKसाठी, ते पण लोहगावसारख्या लोकेशनला. तर हे जस्टिफाय नाही करत माझ्या मते तरी. सो ज्या लोकांना खूपच गरज आहे आणि जे लोकं तिथेच राहतात लोहगावलाच आणि त्यांना हवं आहे, तर ते डेफिनेटली अप्लाय करू शकतात. पण बाकीच्या लोकांना मी सजेस्ट करेल की अव्हॉइड करा. त्यानंतर बिल्डिंगबद्दल ही एक गुड न्यूज आहे. आय मीन गुड थिंग आहे की कॉमन बिल्डिंग आहे. ही अशी सेपरेट ॲज सच बिल्डिंग नाही आहे. हे त्यांच्या 3-4 बिल्डिंग्स येतात. त्या बिल्डिंगपैकी एक किंवा 2 बिल्डिंगमधले हे फ्लॅट्स असतील. कारण की जे 1.5 BHK दिले ते 17-17 आहेत A2 आणि A3 बिल्डिंगमध्ये. त्याच्यामुळे थोडे दोन्ही बिल्डिंगमधले फ्लॅट असू शकतात ते. त्यानंतर बघूयात कनेक्टिव्हिटीबद्दल, लोकेशनबद्दल. तुम्ही जर विवान पार्क Google मॅप्सवरती सर्च केलं तर तुम्हाला विवान पार्कचं लोकेशन भेटेल. तर तुम्हाला सांगतो की हा आहे धानोरी रोड, धानोरी लोहगाव रोड आणि धानोरी लोहगाव रोडला लागूनच यांचं जे काही स्कीमची प्लॉटिंग सुरू होते. हा जो सध्या तुम्हाला दिसतोय हा एरिया, हा मे बी त्यांचा सध्या ते सेल्स ऑफिस वगैरे बनवलं असेल आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला बिल्डिंग्स ओपन स्पेस दिसते, इथे त्यांचे ते टॉवर्स येतील. A1, A2, A3, A4 पण असे 3-4 टॉवर्स आहेत. आणि त्याच्या जस्ट बाजूलाच थोड्या अंतरावरती तुम्हाला हे ऑफिसर्स, जे इंडियन एअरफोर्सचे ऑफिसर्स आहेत, त्यांचे राहण्याचा एरिया दिसेल तुम्हाला. हे बघा, हा पूर्ण असा जो रिसॉर्ट टाईपचा एरिया दिसतो, वेल प्लांट वगैरे आणि त्याच्यामध्ये छोटे-छोटे घरं, झाडी वगैरे दिसतात. तर हा सर्व इंडियन एअरफोर्सच्या जे ऑफिसर्स आहेत त्यांचे बंगलोज आहेत. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे त्यांनी एक प्लांट केलेलं आहे आणि ही त्यांची इन्स्टिट्यूट आहे. तर एक चांगल्या प्रकारे त्यांनी मॅनेज केलेलं आहे आणि ऑफकोर्स येथे एअरफोर्सवाल्यांचं लिव्हिंग कॉटेजेस आहेत, तर त्याच्या जवळच एअरपोर्ट पण असेल. तर ऑब्व्हियसली हे बघा, थोडंसं पुढे आले की तुम्हाला एअरपोर्ट दिसेल. हा आहे ट्रॅक. तर हा आहे एअरफोर्स. जर कोणी Google मॅप्सवरती आतापर्यंत बघितलं नसेल, तर अशा प्रकारे तुम्हाला एअरपोर्ट, पुणे एअरपोर्ट दिसतो Google मॅप्सवरनं. आणि आपला जो विमान पार्क आहे, तो जस्ट इथे आहे. तर एअरपोर्टवरनं जवळ आहे. सो ज्यांना आय मीन एअरपोर्टसोबत जास्त संबंध येतो येण्या-जाण्यासाठी वगैरे, त्यांच्यासाठी लोकेशन चांगलं आहे. आणि मेन रोड टचच आहे, त्याच्यामुळे तो एक ॲडव्हांटेज आहे की मेन रोडला लागूनच तुम्हाला एंट्री एक्झिट असणार आहे आणि कॉमन बिल्डिंग आहे. सो हे 1-2 ॲडव्हांटेजेस तुम्हाला बघायला भेटतील या स्कीममध्ये. आणि पोजेशनसुद्धा जवळच आहे. 2024ला पोजेशन आहे, डिसेंबर 2024ला. सो 2 वर्षामध्ये पोजेशनसुद्धा आहे. सो हे 2-3 ॲडव्हांटेजेस. फक्त मला जो प्रॉब्लेमॅटिक वाटला तो म्हणजे कॉस्ट. त्यांनी जे काही 23.7 दिलेली आहे, ही कॉस्ट थोडीशी या एरियाच्या मानाने तरी जास्तच आहे. कारण की आपण बघितले यापूर्वी वाकडसारख्या लोकेशनला किंवा मग बाकीच्या मुंडवा वगैरे त्या लोकेशनला सुद्धा जे 2 BHK फ्लॅट्स आहेत त्यांची 22 पर्यंत, हार्डली मॅक्सिमम 22 पर्यंत, 21, 22, 20 पर्यंत सुद्धा 2 BHKची कॉस्टिंग आहे.
आणि लोगोच्या मानाने ही 2 BHKची कॉस्टिंग मला तरी जास्त वाटते. सो हे माझं मत आहे. त्यानंतर मास्टर प्लॅनबद्दल जसं की तुम्हाला सांगितलं की ही या साईडला जी दिसते, तर इथे असणार आहे तो रोड आपण जो बघितलाय तो आणि त्या रोडनंतर तुम्हाला A1 विंग, A2 विंग, A3 विंग अशा 3 विंग त्यांनी इनिशियली प्रपोज केल्या होत्या. इथे ओपन स्पेस होते, त्याच्यानंतर अम्युनिटी स्पेस आहे. पण इथे ओपन स्पेसच्या ऐवजी त्यांनी आता नवीन A4 विंग सुद्धा काढलेली आहे. सो इथे ओपन स्पेस नाहीये. इथे पण एक विंग येईल. तर पुढच्या प्लॅनमध्ये हे बघा, या प्लॅनमध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल. हा जो आहे पहिला तो कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल असा आहे 3 आणि 4 BHK काहीतरी. त्याच्यानंतर ही A1, ही A2, ही A3 आणि ही A4. A4 जी की इनिशियल प्लॅनमध्ये नव्हती, नंतर त्यांनी टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर कुठेतरी इथे छोट्या 2 क्लब हाऊस आणि छोट्या-मोठ्या अम्युनिटीज त्यांनी दिलेल्या आहेत आणि मध्ये सुद्धा थोड्या-थोड्या अम्युनिटीज त्यांनी दिलेल्या आहेत. आणि आपला फ्लॅट जो असेल तो A2 आणि A3 या 2 बिल्डिंगमध्ये कुठेतरी असतील फ्लॅट्स, भाड्याचे फ्लॅट्स. सो चांगलं आहे. एक कॉमन बिल्डिंग आहे. त्या दृष्टीने चांगलंच आहे आणि रोड टच प्रॉपर्टी आहे. त्यानंतर फ्लोर प्लॅनबद्दल हा त्यांनी माडाच्या साईडवरती अपलोड केलेला आहे फ्लोर प्लॅन. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2-3 BHK हे जे 2 कॉर्नरचे किंवा साईडचे फ्लॅट दिसतात हे 3 BHK फ्लॅट्स आहेत आणि बाकी सर्व 2 BHK फ्लॅट्स आहेत. आणि 2 स्टेअरकेसेस आहेत, 2 लिफ्ट्स आहेत. एक स्ट्रेचर लिफ्ट आणि एक नॉर्मल लिफ्ट. असे 6 जवळपास 8 फ्लॅट्स येतं. हे 4, हे 2 6 आणि हे 2 8 असे 8 फ्लॅट येतं. त्यापैकी हे 3 BHK 2 येतं आणि बाकी सगळे 2 BHK आणि त्या 2 BHK पैकी कुठल्यातरी आपल्या एक माडाचे फ्लॅट्स असतील. जे छोटे साईजेस दिसतायत ते माडाचे फ्लॅट्स असतील मोस्टली. हे 2.75 दिसतंय तुम्हाला स्टडी रूमची. हां, तर हे मे बी मधले जे आहेत ते 2 माडाचे फ्लॅट्स असतील. बाकी कॉर्नरचे ते बिल्डर प्रायव्हेटली विकतोय. तर हे होतं फ्लोर प्लॅनबद्दल. त्याच्यानंतर मार्केट रेटबद्दल. मार्केट रेट सॉरी इथे 1 BHK दिलंय, तर 2 BHK आहे हे सर्व किंवा 1.5 BHK. तर मार्केट रेटबद्दल बोलायचं झालं तर जवळपास 50 लाख बिल्डर 55 पर्यंत वगैरे विकतो 2 BHKला. तर आपण 5-1 लाख कमी करून पण पकडू शकतो. तर 50 लाखाच्या रेंजमध्ये तुम्हाला आपला जो 1.5 BHK तो जाईल. तर आपला फ्लॅटची रेट आहे, म्हाडाचा रेट आहे जवळपास 24 लाख प्लस ॲडिशनल 29 लाखापर्यंत जाईल, 28-29 लाखापर्यंत आणि ॲक्चुअलमध्ये त्याचं मार्केट रेट 50 लाखाच्या दरम्यान आहे. तर सो स्टिल इट्स अ गुड डील. तर ज्यांना ते लोकेशन चालत असेल, लोहगाव, धानोरी लोकेशन त्यांच्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर वॉक थ्रू व्हिडिओ ऑब्व्हियसली तिथे साईट व्हिजिट नाही आहे, बट बिल्डरनी जो काही व्हिडिओ अपलोड केलेला यूट्यूबवरती मी तो तुम्हाला दाखवतो. हा एक ॲक्चुअलमध्ये जो त्यांचा सॅम्पल फ्लॅट आहे त्यांचा व्हिडिओ आहे. सो हे होतं या स्कीमबद्दल, या प्रकल्पाबद्दलची जी काही माझ्याकडे इन्फॉर्मेशन होती त्या माहिती. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डाउट्स असतील, क्वेरीज असतील या स्कीमबद्दल, या प्रकल्पाबद्दल,
तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. मला जर माहिती असेल तर डेफिनेटली मी त्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि दुसरे काही क्वेरीज असतील इन जनरलसुद्धा, त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. धन्यवाद.